नमस्कार शेतकरी मित्रांनो. माझी ओळख करून देतो. मी महेश अरविंद जाधव, कृषी विज्ञान केंद्र येथे फार्म मॅनेजर म्हणून गेले 4 वर्ष काम पाहत आहोत. आजचं कार्यक्रम किंवा आजचं जे आपलं लाईव्ह सेशन घेण्याचं कारण म्हणजे थोडक्यात एक तर तेलबिया पिके आणि त्यांचे भविष्यकाळात असलेली गरज या अनुषंगानं आजचं आपण सेशन ठेवलेलं आहे. आपण बघतो की मागील 1 वर्षापासून आपण कोविड सिच्युएशनला फेस करतोय. त्यात बऱ्याच अडचणी आपल्याला शेती करताना आल्या. पण शांत न बसून राहतो त्यातून मार्ग कसा काढता येईल किंवा पुढे शेतीच्या अनुषंगाने आपल्याला कसं अजून चांगलं काम करता येईल. त्या हिशोबाने केव्हीके 12 मध्ये नेहमीच काम करत राहते. मग शेती क्षेत्रातले जेवढे काही रिलेटेड घटक आहेत, एकात्मिक घटक आहेत शेतीशी निगडीत, त्यांच्या प्रत्येकावर केव्हीकेने चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आत्ताच मागील महिन्यामध्ये आपण कृषक जो आपला एक प्रात्यक्षिकयुक्त प्रदर्शन आहे, त्याचा एक चांगला कार्यक्रम घेतला. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण एक आठवडाभर त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. त्यामध्ये शेतीचे वेगवेगळे तंत्रज्ञान आणि शेतीशी निगडीत जे काही नवीन घटक आहेत किंवा जी काही माहिती आहे, ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच अनुषंगाने आपण वेळोवेळी Facebook लाईव्ह या कार्यक्रमामार्फत आणि कृषक ॲप मार्फत जी काही नवीन तंत्रज्ञान आहे किंवा जे गरजेचं आहे, ते शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचवता येईल, त्याचा आपण नेहमी प्रयत्न करणार आहोत. त्याच अनुषंगाने आपण हे आजचं सेशन ठेवलेलं आहे, जिचं नाव आहे तेलबिया पिके लागवड काळाची गरज. मित्रांनो, हे सेशन घ्यायचं कारण म्हणजे आपण तुम्हाला सांगितलं की कोविड सिच्युएशनला आपल्याला काय पर्याय करता येईल किंवा जे काही आपल्याकडे जे काही स्रोत उपलब्ध आहेत, त्याचा वापर करून आपल्याला चांगलं कसं उत्पादन घेता येईल, हे आपल्याला आज बघायचंय. त्या व्यतिरिक्त म्हणायला गेलं तर दिवसेंदिवस निसर्गाची परिस्थिती किंवा जे वातावरण आहे ते दिवसेंदिवस बदलत चाललंय. काही ठिकाणी अवकाळी पाऊस आहे, काही ठिकाणी पाऊस नाही. काही ठिकाणी पाऊस पडतोय पण तो विषम स्वरूपात पडतो. एकसारखा किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत नाही. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींमध्ये शेती करायची कशी आणि त्यातून अपेक्षित उत्पन्न घ्यायचं कसं? हा पहिला प्रश्न आहे. दुसरं, आपल्या जे कुटुंब आहे त्याचा उदरनिर्वाह करायचा कसा? आणि त्या गोष्टीसाठी आपण शेतीमध्ये कोणते मूलभूत बदल केले पाहिजेत? ह्या गोष्टी आपण आज इथं अभ्यास करणार आहोत. थोडक्यात सांगायला गेलं तर आता आपले जे पंतप्रधान आहेत, त्यांनी मध्ये एक घोषणा केली की आत्मनिर्भर भारत आपल्याला करायचा आहे. आपण बघतो की 1 वर्ष झालं कोविड सिच्युएशन आहे. मग त्या अनुषंगानं जर करायचं असेल, आत्मनिर्भर भारत करायचं असेल, तर आपल्याला काय करता येईल? तर त्यातला हा जर विषय जर आपण घेतला तेलबिया पिके लागवड, तर त्या अनुषंगानं आपल्याला तिथं काम करता येईल. कारण आज जर आपण बघितलं की कोविडमुळं जी आयात निर्यात आहे, म्हणजे बाहेरच्या देशांना आपण काय इम्पोर्ट करतो, आपल्या इथलं काय एक्सपोर्ट करतो, त्याच्यावर बरीच बंधनं लादली गेली. त्याला बराच विळंब झाला. त्याचं एक अडचण अशी झाली की आपले जे प्रोड्यूस आहे किंवा आपल्या इथला जो माल आहे, तो बाहेरच्या देशात गेला नाही किंवा बाहेरच्या ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे होत्या त्या आल्या नाहीत. मग अशा ज्या काही गोष्टी आहेत, ज्या बाहेरनं आपण घेऊ शकलो नाही किंवा असे काही सोर्सेस आहेत, स्रोत आहेत, ज्यांचं आपण बाहेर उपलब्धता झाली नाही. तर त्या ठिकाणी जर आपण आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत थोडं काम केलं किंवा प्रत्येक जर माणूस जर एक एंटरप्रेन्योर किंवा स्वयंसेवक झाला किंवा त्याने स्वतःचं इन्व्हेन्शन असं केलं, तर त्यातून आपल्याला नक्कीच मात करता येईल किंवा काही ना काही त्यातून आपल्याला पुढं मार्ग काढता येईल. कारण आज अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे किंवा एखादा छोटा शेतकरी असेल, एखादा एंटरप्रेन्योर असेल, एखादा शेती व्यावसायिक असेल, की स्वतः त्याचं काहीतरी इन्व्हेन्शन आहे. शेतीमधील अभ्यास करून त्यानं आज बऱ्याच गोष्टी शोधलेल्या आहेत. त्या गोष्टी थोड्या मोठ्या स्वरूपात छोट्या शेतकऱ्यांच्या, मोठ्या शेतकऱ्यांच्या उपयोगी पडतात. त्याच गोष्टी जर आत्मनिर्भर भारतांतर्गत आपण पुढे आणल्या, तर निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होणार आहे. आजचा जो आपला टॉपिक आहे, त्यात महत्त्वाचे जे आपण घटक बघणार आहोत, त्यामध्ये तेलबिया पिकांची मार्केटमधली परिस्थिती काय आहे? तेलबिया पिकांचा करंट सिनेरिओ काय आहे? की बाबा तेलबिया पीक आहे, त्याची गरज किती आहे किंवा का लागवड केलं पाहिजे? दुसरं, तेलबिया पिकांचं आहारातील आणि रेग्युलरच्या जीवनातील महत्त्व. त्याच्यापुढं तेलबिया पिकं केल्यानं शेतकऱ्याला त्याचा काय फायदा होणार आहे किंवा जमिनीसाठी त्याचा काय उपयोग आहे? त्यापुढं जर म्हणायला गेलं, की आपण जे आहारात तेल खातो, बरोबर आहे. मग ते तेल कितपत योग्य आहे किंवा त्या तेल खाण्याने आपल्याला फायदे का तोटा आहेत, त्याचा पण आपण शेवटी अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आज ग्लोबल मार्केटचा जर विचार करायला गेला, बरोबर, म्हणजे भारताच्या दृष्टीने जर आज विचार करायला गेला, तर आपण पूर्ण जगाच्या दृष्टीने जर आपण म्हणायला गेलं, तर जवळजवळ आपण जी देशाची गरज आहे आपली, म्हणजे भारत देशाची गरज आहे, एक 23.5 दशलक्ष टन आपल्याला तेल दरवर्षी लागतं. त्यातील जे फक्त 8 टन आहे, ते 8 टन आपण फक्त तयार करतो. राहिलेलं वरचं 15 टन जे 15 दशलक्ष जे तेल आहे, ते आपण आयात करतो. म्हणजे जो मधला जो गॅप आहे, एक साधारण 15 टनचा गॅप आहे, तो आपल्याकडे म्हणजे एक स्कोप आहे, की हे 15 टन दशलक्ष जे ऑइल आहे, ते आपण स्वतः तयार करू शकतो आणि इथली जी भारताची तेलाची गरज आहे, ती भागवू शकतो.
मित्रांनो जर विचार करायला गेलं तर 23 टन गरज असताना फक्त आपण 8 टनच उत्पादन करतोय. तर ती जी मधली 15 टनची गरज आहे, त्यासाठी आपला जो स्कोप आहे, त्यामध्ये तेलबिया पिकं आहेत, त्यांची लागवड करणं, लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन करणं, आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत त्यामध्ये वेगवेगळे इनोव्हेशन्स तयार करणं आणि चांगल्या प्रतीचं तेल ग्राहकाला देणं, ही आपली मोठी जबाबदारी आहे. आणि त्यात जर पुढे सांगायचं गेलं मित्रांनो, तर आपल्याकडे जी लागवड आहे, फक्त 33 सॉरी जिथे जो लागवड आहे ती कमी प्रमाणात आहे. कारण तेलबिया पिकं आज आपण म्हणतो की सीझनल आहे, तर जास्त फायदा नाही, पारंपरिक शेतीचा भाग आहे. पण त्यापुढे जरी विचार करायला गेला, तर तेलबिया पिकं ही जमिनीसाठी आणि माणसाच्या आरोग्यासाठी किंवा उत्पादन देणारी पिकं आहेत. त्यामुळे त्यांच्या आपल्या आहारात असणं, समावेश असणं किंवा आपल्या जमिनीमध्ये लागवड करणं हे खूप महत्वाचं आहे. असं सुद्धा तेलाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं, तर एक नंबरला अमेरिकाचा नंबर येतो. कारण त्यांच्याकडं तेलासंदर्भात जे काही फॅक्टरीज आहेत किंवा तेलासंदर्भात जे काम आहे ते चांगल्या प्रकारे चालतं. 2 नंबरला आहे ते चायना आहे आणि 3 नंबरला भारत आहे. पण आपल्याला एवढा स्कोप आहे की आपण जवळजवळ 15 दशलक्ष टन आयात करतो. ते जर तेलाच्या उत्पन्नासाठी आपण जर पडीक असलेली जमीन किंवा जी मोकळी जागा आहे, फॅलो लँड आहे, त्याच्यावर जर आपण तेलबिया पिकं लागवड केली, तर निश्चितच आपल्याला त्यापासून जो आपला पैसा परदेशात जाणार आहे तो वाचवता येईल आणि आपल्या इथल्या लोकांना एक चांगल्या प्रकारचा रोजगार देता येईल. पुढे जर म्हणायला गेलं, आपलं जे तेल उत्पादन आहे फक्त 13% आहे. म्हणजे पूर्ण जगाच्या दृष्टीने जर भारताचा विचार केला तर फक्त जगाच्या पाठीवर फक्त आपण 13% आपण तेल उत्पन्न करतो. त्यातलं जे आहे ते 60% तेल हे ते आपण परदेशाला एक्सपोर्ट करतो आणि राहिलेलं जे आहे तेल ते आपण कंझ्युमशन म्हणजे खाण्यासाठी वापरतो. पुढे जर म्हणायला गेलं, हे जे तेल आपण एक्सपोर्ट करतो त्यामध्ये महत्वाचं जास्तीचा जो अंश आहे तो आपला ऑइल पाम म्हणजे पाम जे आपण म्हणतो तेलाचं झाड, त्याचा जास्त प्रभाव आहे. पण त्याची अडचण एक अशी आहे की ते जर आहारात असेल तर आरोग्याला उत्तम असं नाही आणि शासकीय नियमानुसार त्याला मान्यता सुद्धा नाही लागवडीसाठी. त्यामुळे जी सीझनल जी पिकं आहेत त्यामध्ये भुईमूग आहे, सूर्यफूल आहे, करडई आहे, ही प्राथमिक प्रकारची. तसे दुय्यम प्रकारची जी आहेत मोहरी आहे, तीळ आहे, त्यांचं लागवडीखाचं क्षेत्र आपल्याला वाढवणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून त्या पिकापासून जे काही कुटुंब आहे त्यांचा उदरनिर्वाह चांगला होईल, त्यांना स्वतःचा हक्क, स्वतःच असं उत्पादन मिळेल, जे राहिलेलं उत्पन्न आहे ते विकून त्याचा ते उदरनिर्वाह करतील, की त्यातून मिळणाऱ्या पैशाने त्यांचा कुटुंब चालेल. पुढे जर सांगायला गेलं, आज आपण बघतो की भारत देश आपण चांगल्या प्रकारच्या आयातीमध्ये मानला जातो. कारण भारतात जर म्हणायला गेलं तर भारताची लोकसंख्या खूप आहे. त्यामुळे थोड्या का प्रमाणात जी काय आहे ते आपली बाकी देशाकडून माल आयात करावा लागतो. त्यामुळं आज जर जगाच्या मार्केटवर बघितलं किंवा जगाच्या नकाशावर जर बघितलं, भारताकडे याचं कंज्युमर मोठ्या प्रमाणात बघितलं जातं. कारण भारताची लोकसंख्या एवढ्या प्रमाणात वाढते आणि भारताची अशी काही उत्पादनं आहेत ते जगाच्या पाठीवर आजपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ह्याचं जे उदाहरण सांगायला गेलं तर तेल या वर्गाची पिकं. कारण भारतात जे तेल आहे, भारतात उत्पादित केलेलं जे तेल आहे त्याचं चांगल्या प्रकारे मागणी आहे. कारण हे आपलं जे वातावरण आहे भारतातलं असं जगाच्या पाठीवर कोणत्याही देशामध्ये नाही. त्यामुळे इथल्या तेलाला चांगल्या प्रकारे मागणी आहे. त्यामुळं जी जगाची मागणी आहे त्या अनुषंगाने जर आपण विचार करायला गेला तर आपल्याला तेल उत्पादन करणं किंवा मोठ्या प्रमाणात तेल तयार करणं हे खूप महत्वाचं आहे. पुढे जर म्हणायला गेलं, जुन्या काळी आपण बघतो की प्रत्येक गावी घाणं असायची तेलाची. म्हणजे जर जुने जे जाणते शेतकरी असेल त्यांना माहित असेल की गावोगावी तेल काढायचे घाणे होते. त्याला आपण लाकडी तेल घाणे किंवा साधं तेल घाणे म्हणायचे. मग त्यामध्ये प्राथमिक पिकं जी घेतली जायची त्यामध्ये भुईमूग असायचा, करडई असायची, सूर्यफूल असायची, जवस असायची. म्हणजे अशी पडीक जागा आहे त्यावरती लोक आवडीने लावायची आणि त्याचं जे निघणारं तेल आहे ते तेल घरगुती खाण्यासाठी वापरायचं किंवा लागलं असं ते घाण्यावरनं आणायचे आणि त्याचं तेल वापरून घ्यायचे. त्या व्यतिरिक्त दुय्यम पिकामध्ये जर म्हणायला गेलं तर दुय्यम पिकामध्ये महत्वाची जी पिकं आहेत त्यामध्ये मोहरी आहे, तीळ आहेत, अशी जी पिकं येतं त्याची पण लागवड आता जुन्या काळाप्रमाणे आता करत नाहीत किंवा थोड्या कमी प्रमाणात करतात. पण ही जी तेलबिया पिकं आहेत त्यांची लागवड आपल्या शेतीच्या दृष्टीनं, आपल्या आहाराच्या दृष्टीनं किंवा आपल्या इन्कमच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहेत. कारण जशी आपण ही तेलबिया पिकं आपल्या मुख्य शेतामध्ये लावू, त्याचा एक फायदा असा होणार की आपल्या जमिनीच्या गुणवत्तेसाठी त्याचा फायदा होणार आहे. आपल्याला हक्काचं असं तेल मिळणार आहे. इव्हन जे काही राहणारे बायोमास आहे किंवा जे काही अवशेष राहणार आहे पिकाचं ते आपण जनावरांच्या खाद्यांसाठी वापरू शकतो किंवा शेतीच्या सुपीकतेसाठी ते औषध आपण वापरू शकतो. त्यामुळं अशा प्रकारची जी पिकं आहेत त्यांचं आपण आहारात किंवा जमिनीत लागवड करणं खूप महत्वाचं आहे. पुढे जर सांगायचं गेलं
जसं जुन्या काळी आपण म्हणायचो की घरोघरी किंवा गावोगावी तेलाचे घाणे होते. त्यामुळे प्रत्येक शेतकरी काय करायचा, आपल्या वापरापुरतं किंवा आपल्या पाहुणेरावळ्यापुरतं तेलबिया पीक लागवड करायचा, त्याचं उत्पन्न घ्यायचा, त्याचं जे तेल आहे ते स्वतः घ्यायचं आणि जे काही राहिलं असेल ते पाहुणेरावळ्यांना द्यायचं. त्यामुळं लोकांचे ते एक चांगल्या प्रकारचा सहवास राहायचा की एकमेकांची चांगली मिळतं-जुळतं त्यांचं वातावरण होतं. पण आज आपण काय करतो की आज आपण मार्केटमधनं तेल आणतो आणि त्याचा घरगुती वापरासाठी किंवा घरगुती वापर करतो. त्यामुळे काय झालंय की थोडं रिलेशन्स आहेत, ती रिलेशन थोडी कोलॅप्स व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं एक चांगल्या प्रकारचा जर संबंध आपण मार्केटमध्ये तयार करायचा असेल, तर आपलं स्वतःचं उत्पादन किंवा स्वतःचं ब्रँडिंग करून ते जर मार्केटमध्ये आणलं, तर त्याला निश्चितच चांगला भाव आपल्याला मिळणार आहे. पुढे जरी म्हणायला गेलं, जे मार्केटमध्ये जे आता तेल आहे, आपण जे बरेच तेल मार्केटला बघतो, त्यामध्ये रिफाईंड तेल आहेत किंवा लाकडी घाण्यावरचे तेल आहेत. असे मार्केटला बरेच तेल आता उपलब्ध आहेत. पण त्याचं जर सांगायचं गेलं, तर त्याला तेलाची गॅरंटी आपल्याला सांगता येत नाही, की बाबा कितपत खाण्यायोग्य आहे. त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे रासायनिक घटक आहेत. किंवा त्याच्या आपल्या आहारातनं किती फायदा आहे. या गोष्टी आपण जाणून घेत नाही. फक्त याचं तेल म्हणून आपण ते घेतो आणि त्याचा खाद्यासाठी वापर करतो. पण त्याचा जे त्रास आहे, आता आज आपण बघतोय की जे शेतकरी आहेत किंवा जे काही आपले शहरातील लोक आहेत त्यांना किती त्रास होतो. कुणाची ब्लड प्रेशरचा त्रास असतो, कुणाला शारीरिक आजार होतात किंवा कुणाला मधुमेहासारखे आजार होतात. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या खाद्यान्नात येतात वाईट प्रकारच्या, त्यामुळे हे रोग आपल्याला जातात. त्यामुळे चांगल्या प्रकारचे खाद्यान्न तेल जर आपण रेफर केलं, तर आपल्याला ह्या गोष्टीचा त्रास होणार नाही. पुढे जर म्हणायचं गेलं, आज जगाच्या पाठीवर आपण म्हटलं की तेलाची मागणी चांगली आहे. त्यातले त्यात जर म्हणलं करडई तेल आहे, भुईमुगाचं तेल आहे, सूर्यफुलाचं तेल आहे. ह्यांची मागणी आज मार्केटमध्ये खूप आहे. त्यांची जर आपण लागवड वाढवली किंवा त्यांच्या खालचं जर प्रक्षेत्र वाढवलं, तर निश्चितच त्याचा आपल्याला फायदा मिळणार आहे. तेलाची जर म्हटलं की आहारातील महत्त्व तुम्हाला माहिती आहे चांगलं. कारण तेल जरी म्हटलं आपण रेग्युलर खाण्यासाठी वापरतो. बरोबर. तेलाचा जर आपण चांगल्या पद्धतीने जर विचार केला, बरोबर म्हणजे स्वतःच्या हक्कासाठी किंवा स्वतःच्या घरगुती वापरासाठी जर आपण तेलाचा विचार केला, तर यामध्ये 2 फायदे आपल्याला दिसून येतात, की हक्काचं किंवा घरचं तेल असल्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारची आपल्याला भेसळ राहणार नाही. त्यामुळे त्याचे आपल्या आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. दुसरं, आपल्याला लागलं असेल जर आपण तेल तयार करून घेतलं मार्केटमधनं, तर ते आपल्याला चांगल्या पद्धतीने टिकवता येईल किंवा लागलं असं तेल तयार केल्यामुळे त्याचे कोणत्याही प्रकारचं नुकसान आपल्याला होणार नाही. दुसरं, ते जर एनर्जी व्हॅल्यू जर म्हटली म्हणजे त्याची पण मिळणारी जी आपल्याला ताकद आहे. कारण जर 1 किलो तेल घेतलं त्याच्यापासून साधारण 39 मिलियन जूल आपल्याला ऊर्जा मिळते. बरोबर आहे. म्हणजे त्यातून जी मिळणारी ऊर्जा इतर तेलापेक्षा जास्त असते. कारण त्यामध्ये मेदाचं प्रमाण चांगलं असतं. पण जर आपण जर कडधान्य घेतली तर कडधान्यापासून साधारण 29.33 मिलियन जूल एवढीच ऊर्जा मिळते. आणि त्यात जर आपली तृणधान्य पिकं घेतली तर त्यामध्ये साधारण 16.33 एवढीच 16.33 मिलियन जूल एवढीच ऊर्जा मिळते. हे सांगायचं कारण एवढंच की जर तेलबिया पिकं तुमच्या आहारात असतील तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होईल. कारण जर आपण भुईमुगाचं जर उदाहरण घेतलं तर आपण म्हणजे एकतर कच्च्या शेंगा आपण खातो, दुसरं शिजवून खाऊ शकतो आणि तिसऱ्या भाजीमध्ये. या तिन्ही अनुषंगाने जर आपण विचार करायला गेलो तर तेलबियांचं पिकांचं महत्त्व आपल्याला खूप आहे. दुसरं सूर्यफुलाचं आहे. सूर्यफुलाच्या तेलापासून जर आपण चांगल्या प्रकारचं जेवण केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे म्हणजे लेडीज रिलेटेड जे आजार आहेत, गायनोइकॉलॉजी सिस्टीम त्यांची आहे किंवा कार्डिओव्हास्क्युलर जे डिसीज आहेत म्हणजे एकतर काय म्हणतात की आपले मासिक पाळी संदर्भात जे काही रोग आहेत किंवा जे काही त्रास आहेत ते त्रास कमी होतात. दुसरं पुढे जर म्हणायला गेलं तर करडईसारखी पिकं आहेत, जी कमी पाणी देणारी पिकं आहेत. ज्या ठिकाणी सीझनल पाऊस किंवा पावसाचं प्रमाण थोडं कमी आहे किंवा त्या ठिकाणी फक्त 1-3 महिने पाऊस पडतो. एक साधारण कोकणासारख्या भागात विचार केला किंवा आपला दहिवडी खटाव या ठिकाणी पावसाचं पाणी कमी आहे. बरोबर कोरडवाहू जमीन आहे. त्या ठिकाणी जर विचार केला तर एक पीक निघून गेलेलं राहिलेल्या वापशेवर हे करडईसारखे पिकं जी आहेत 3.5-4 महिन्याचं पीक आहे ते उत्पादन देऊन जातो. म्हणजे ज्या ठिकाणी तुमची पडीक जमीन जर राहणार आहे त्या पडीक जमिनीत तुम्हाला एक ऍडिशनल पीक किंवा ऍडिशनल नफा तिथं आपल्याला मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी जर ह्या गोष्टीचा विचार करून जर जमीन लागवडीखाली आणली तर निश्चितच त्यांचा फायदा आहे. जर जनावरांच्या बाबतीत जर हे औषधी वनस्पतींचं किंवा ह्यांचा जर उपयोग मानायचा म्हणला तेलबिया पिकांचा, तर एकतर महत्त्वाचं जर भुईमुगासारखं पीक आहे ते जर आपण लागवड केलं तर त्यापासून आपल्याला निश्चितच जनावरांसाठी खाद्यान्न म्हणून त्याचा एक किंवा चारा म्हणून आपल्याला वापर करता येतो. कारण जे काही औषध राहिलेलं आहे भुईमुगाचं ते औषध आपण थोडं सुकवून किंवा हिरवं ॲज अ ग्रेन फॉडर किंवा ॲज अ ड्राय फॉडर म्हणून आपण आपल्या जनावरांना देऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या निश्चितच आहारामध्ये किंवा त्यांच्या दुधामध्ये फॅटमध्ये जनावरांचे आपल्याला फरक झालेला दिसेल. त्याशिवाय जर बैलांसारखे जे आपले जे हे आहेत कामाची जी जनावरं आहेत, जी शारीरिक काम आपण त्यांच्याकडून करून घेतो.
तर त्यांच्या आहार जर आपण याचा समावेश केला तर निश्चितच त्यांना एक प्रकारची ताकद आपल्याला त्यांना तयार होणार आहे. पुढे जर म्हणायला गेलं, सोयाबीन सारखं तेलबिया पीक आहे, बरोबर. ते जर मोठ्या प्रमाणात लागवड केलं, बरोबर आहे, आणि जर त्याची काय आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळेल, तर त्याचा निश्चितच आपल्या शेतीसाठी म्हणा, कारण आज जर सोयाबीनला म्हणलं तर हमी भाव चांगला आहे. म्हणजे बाकी तेलबिया पिकाच्या संदर्भात बोलायचं गेलं तर त्याला हमी भाव कमी आहे, पण सोयाबीनला हमी भाव चांगला आहे. त्या हमी भावाच्या अनुषंगाने जरी आपण ते पीक लागवड केली, कारण मुख्यतः सोयाबीन जे आहे रब्बी हंगाम खरीप हंगामात चांगलं उत्पादन देतं. म्हणजे ठिकाणी पाण्याचं प्रमाण जसं मी सांगितलं कमी आहे, त्या ठिकाणी आपण थोड्याशा उपलब्ध असलेल्या पाण्यावर हे पीक लागवड करू शकतो. त्यापासून आपण उत्पन्न घेऊ शकतो. त्यामुळे त्या पिकात सुद्धा आपण बघणं महत्वाचं आहे. आता ही जी तेलबिया पिकं आहेत, ह्यांचं सांगायचं कारण काय? किंवा जर आम्ही मगाच्यापासून म्हणतो की शेतीसाठी महत्वाची पिकं आहेत. तर मित्रांनो, ही तेलबिया जी पिकं आहेत, ते आपण खरीप, रब्बी आणि समर 3 हंगामामध्ये लागवड करू शकतो. आणि ह्यामध्ये लागणारा जे खर्च आहे तो अत्यंत कमी आहे. कारण बाकी जर आपण पिकं बघितली, म्हणजे ऊसासारखं पीक आहे, मक्यासारखं पीक आहे, ज्याच्यावरती रोगकिडा आला तर कंट्रोल होत नाही, किंवा त्याला आफ्टर प्लांटेशन किंवा लागवड केल्यानंतर खर्च खूप असतो. पण त्याच ठिकाणी जर कडधान्य वर्गीय पिकं असेल तर त्यामध्ये असणारा खर्च हा खूप अत्यंत कमी असतो. कारण ह्यामध्ये आंतरमशागतीची कामं आपण साध्या जी कोळपं असतं हातकोळप्यानं करू शकतो. त्यामध्ये तण नियंत्रण असेल, म्हणजे एखादा घरगुती व्यक्ती असेल तर तो बसून त्याची कामं करू शकतो. त्याला काही त्रास ज्यादा नसतो अशा पिकांमध्ये. त्यामुळं या पिकांकडे आपली ओढ असणं किंवा या पिकांच्या लागवडीसाठी आपण प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातलं जर सांगायचं गेलं तर त्यामध्ये आपण पीक पद्धती पण अवलंबू शकतो. म्हणजे जर खरीपचं पीक असेल तर सोयाबीन आहे. काही विदर्भासारखा भाग आहे. त्यामध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात होतं, किंवा मराठवाड्यासारखा एरिया आहे, नगरसारखा एरिया आहे, अहमदनगरसारखा किंवा बारामतीचा बराचसा भाग आहे. त्या ठिकाणी सोयाबीन पीक लागवड केलं जातं. पण त्यात जर आपण आंतरपीक पद्धत अवलंबली, म्हणजे मुख्य पीक सोयाबीन आणि त्याबरोबर बाकी ज्वारी किंवा हायब्रिड जरी आपण लावली, तर आपल्याला डबल इन्कम त्यातून मिळाला जातो. म्हणजे खाद्यान्न म्हणून आपण ज्वारीचा वापर करू शकतो आणि तेलबिया पिकासाठी आपण सोयाबीनचा वापर करू शकतो. यातनं फायदा एक होईल की सोयाबीनची पिकातून जो गारवा आहे, जमिनीत अवशेष राहणार आहे, त्यामुळे जमिनीचं जी सुपीकता आहे किंवा जमिनीमध्ये असलेल्या सेंद्रिय घटकाचं प्रमाण वाढणार आहे. आणि जी काही ज्वारीचं पीक आहे, जे आपल्याला खाद्यान्न म्हणून वापरता येणार, त्याचे अवशेष आपण जनावरांना वापरू शकतो. आणि त्याचा मुळाचा जो भाग आहे जमिनीत, त्यातून आपल्याला सेंद्रिय घटकाचं प्रमाण वाढवता येईल. आता आंतरपीक पद्धत सांगण्याचं कारण काय, की एकतर तुम्हाला रोग कीड नियंत्रण तिथं होऊन जाईल. जे काही सोयाबीनचे मुख्य रोग आणि कीड आहेत ते ज्वारीवरती आकर्षित जातील, त्यामुळे सोयाबीनला त्रास कमी राहील. दुसरं, जी काही वास्ट कंडिशन आहे, म्हणजे जोरात येणारा वादळ वारा असेल किंवा पाऊस असेल, त्यापासून जे मुख्य पिकाला नुकसान होणार आहे ते आपल्याला नुकसान टाळता येईल. आणि जे आपलं मुख्य सोयाबीन पीक आहे त्याचं आपल्याला उत्पन्न चांगलं घेता येईल. त्यापुढे जर म्हणायला गेलं, सेंद्रिय कर्बाचं प्रमाण चांगलं वाढणार आहे. कारण सोयाबीनचं जर आपण बघितलं, काढणी आपण केव्हा करतो, की झाड पूर्ण मॅच्युअर झालं, झाडाची पानगळ झाली, झाडाला नुसते शेंगा दिसत असेल त्यावेळी आपण त्याची काढणी करतो. म्हणजे ही सायन्स ऑफ मॅच्युरिटी, त्याची परिपक्वतेची लक्षण आहे. त्यावेळी सोयाबीन जर आपण काढलं तर सोयाबीनचे फक्त आपल्या हातामध्ये देठ, जे काही त्याचे हे असेल काड्या आणि त्याची शेंगा मिळतात, बाकी अवशेष पूर्ण जमिनीमध्ये पडून जातं. त्याचा फायदा आपल्याला असा होतो की त्या औषधामुळे जमिनीची सुपीकता ही निश्चित वाढते. कारण हे जे अवशेष आहे त्या अवशेषामध्ये पिकाने जमिनीतून घेतलेले जेवढे काही अन्न घटक आहेत, म्हणजे प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये, किंवा त्या व्यतिरिक्त जमिनीची जी सुपीकता वाढवणारे घटक आहेत, त्यामध्ये जमिनीचा स्ट्रक्चर आहे किंवा टेक्स्चर आहे, ते सुधारण्याचं काम ह्या अवशेषातून होत असतं. त्यामुळे अशा पिकांचा जरी वापर आपण केला तरी आपल्याला निश्चित त्याचा फायदा होणार आहे. दुसरं जे पीक आहे भुईमूग सारखं पीक आहे. आता भुईमुगाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं की त्याच्यात चांगल्या 2-3 व्हरायटी पण मार्केटमध्ये आहेत. त्या व्यतिरिक्त तिन्ही सीझनला किंवा उन्हाळी, पावसाळी आणि रब्बी या तिन्ही हंगामामध्ये आपण भुईमूग लागवड करू शकतो. त्यामुळे भुईमुगाचं जर म्हणायला गेलं तर एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न देणारं असं हे पीक आहे. त्यात जर सांगायला गेलं भुईमुगामध्ये जुन्या काळी वेगवेगळ्या जाती आपण लागवड करायचो. त्यामध्ये पसऱ्या, निमपसऱ्या किंवा उपट्या. पण आज मार्केटमध्ये अशा जाती आहेत की त्याला काही ही करण्याची गरजच नाही. कारण जुन्या काळी काय व्हायचं की त्याला ड्रम रोलिंग वगैरे करायला लागायचं. जे काही उपट्याच्या जाती होत्या किंवा सरळ प्रकारच्या जाती होत्या त्याला रोलिंग करायला लागायचं. पण आज मार्केटमध्ये अशा जाती आहेत की त्याला रोलिंग करण्याची गरज लागत नाही. तर तुम्ही लागवड केल्या की त्या जमिनीला धरून चालतात. जमिनीला जमिनीमध्ये त्याच्या आऱ्या चांगल्या निघतात. त्यामध्ये उत्पन्न चांगलं निघतं. आणि दुसरं जर म्हणायला गेलं तर त्यामध्ये लागणारी जी काही एनर्जी आहे, कारण चांगल्या जाती असल्यामुळे त्या ठिकाणी खर्च आपला कमी होतो आणि उत्पन्न आपल्याला चांगलं मिळतं. त्यामुळे त्या गोष्टीचा आपल्याला नवीन जातीमध्ये फायदा होऊन जातो. भुईमुगामध्ये जर म्हणायला गेलं तर 3 हंगामात लागवड करता येणारं पीक आहे. दुसरा फायदा म्हणायला गेलं तर त्यामध्ये जी ग्रामीण पद्धतीमध्ये आपण आंतरपीक पद्धतीने त्याचा जास्त फायदा घेऊ शकतो. त्यामध्ये भुईमुग असेल, भुईमुगावर एखादी मूग असेल, उडीद असेल किंवा चवळी असेल अशी आंतरपीक घेऊ शकतो. त्यानंतर
भुईमुग आणि धना आपण जो ही म्हणतो कोथिंबीर त्याची आंतरपिकं घेऊ शकतो. बरोबर. आता ह्यामागचं कारण काय की तुमचं एक ऍडिशनल इन्कम त्यातून आपल्याला मिळणार आहे. आणि दुसरं जर म्हणायला गेलं तर जे भुईमुगाचं पीक आहे तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याचा याचं मुख्य तेलवर्गीय पीक म्हणून आपण त्याची लागवड करू शकतो. दुसरं जनावरांना खाद्य म्हणून आहे. आणि त्याचं जे राहिलेलं जमिनीतलं अवशेष आहे जो जारवा आहे बरोबर आहे. त्या जारव्यात म्हणून साहजिकच जमिनीची सुपीकता असेल जमिनीची उत्पादकता वाढण्यास आपल्याला मदत होणार आहे. पुढे जर सांगायला गेलं की जी काही तेलबियावर्गीय पिकं आहेत म्हणजे सोयाबीन असेल भुईमूग असेल याचा एक मुख्य फायदा मित्रांनो आहे की ह्याच्यावरती असणाऱ्या नत्रज जीवाणू गाठी बरोबर आहे. कारण हे जर आपण मुळं ह्या पिकाची बघितलं तर ह्यामध्ये छोटे छोटे प्रकारचे आपल्याला मुळावर असंख्य अशा गाठी दिसतात. आता काही लोकांचा गैरसमज होतो की निमेटोड आहे किंवा सूत्रकृमी आहे पण ह्यात जर सांगायला गेलं की सोयाबीन आणि भुईमुगावर आजपर्यंत सूत्रकृमीच्या गाठी दिसलेल्या नाही. त्यामुळे त्याची काही अडचण नाही. पण ह्या जर गाठी जर आपण बारकाईने बघितल्या त्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे असे हजारो असे जीवाणू राहतात. बरोबर आहे. म्हणजे ह्या ज्या गाठी आहेत ते आपल्याला अत्यंत फायद्याच्या आहेत. कारण हे जे जीवाणू आहेत हे काय करतात हवेतील नत्र घेतात आणि आपल्या जमिनीमध्ये स्थिर करतात. बरोबर. म्हणजे जेवढं आपण दुसरं पीक लावू त्या दुसऱ्या पिकाला लागणारे जे नत्राचं प्रमाण आहे प्रति हेक्टरी ते नत्राचं प्रमाण 25% आपलं वाचवलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला युरिया किंवा जे काही नत्रयुक्त खत आपल्याला पुन्हा द्यायचे येतं त्याच्यावरचा जो आपला खर्च आहे तो 25% वाचवला जातो. कारण 25% नत्र हे पिकाद्वारे आपल्या जमिनीमध्ये सेव्ह केलं जातं आणि त्याची साहजिकच त्याचा फायदा जो आहे जमिनीतलं सेंद्रिय घटकाचं प्रमाण असेल किंवा सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण ते वाढवलं जातं. त्यातरी जमिनीचा सामू आणि जमिनीची क्षारता ती चांगल्या पद्धतीने मेंटेन केली जाते. त्या पुढे जरी म्हणायला गेलं जे काही नत्र स्थिरीकरण जेवण आहे ते जमिनीतच राहतात. त्याचा फायदा की जमिनीतलं मायक्रोबॅक्टेरियल काउंट आहे तो सूक्ष्म जीवाणूंचा जो काउंट आहे किंवा त्यांची जी क्षमता आहे ती वाढवली जाते. त्यामुळं जमिनीतलं जे काही उपलब्ध अन्नद्रव्य आहेत जे पीक घेऊ शकत नाही ते अशा जीवाणूमार्फत पिकाला चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतं आणि जमिनीत जे उपलब्ध अन्नद्रव्य आहे त्याचा पिकाच्या वाढीसाठी चांगल्या पद्धतीनं फायदा होतो. कारण आजकाल आपण बघतो की जमिनीमध्ये बऱ्याच प्रकारचे अन्नद्रव्य पिकं घेत नाहीत. मग त्यासाठी आपण लीफ पिटेलन्स म्हणजे पान देठ तपासणी करतो आणि ते अन्नद्रव्य आपण स्प्रे मार्फत पिकाला देतो. पण त्याच ठिकाणी जर आपले जीवाणू असे वापरले आपण आता थोडक्यात सांगायचं तर आपल्या केविके मध्ये आपण बऱ्याच प्रकारचे जीवाणू ठेवलेले आहेत. त्यामध्ये नत्र स्थिरीकरण करणारे, स्फुरद उपलब्ध करून देणारे, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू, त्यानंतर फेरस आहे, सल्फर म्हणजे लोह, गंधक. तर असे जीवाणू आपण जर वापरले त्यातून फायदा आपल्याला असा होणार की जमिनीत जे काही अन्नद्रव्य आहेत, जे पीक घेऊ शकत नाही, हे अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवाणू करत असतात. त्यामुळं अशा जीवाणूंचा आपल्या जमिनीमध्ये वावर वाढवणे किंवा त्यांची संख्या वाढवणे आपल्याला खूप फायदेशीर आहे. आणि त्याचंच काम आहे हे एका अर्थानं म्हणजे कॉस्ट सेव्हिंग करून हे जीवन आपल्याला करत असत. त्यामुळे त्या ठिकाणी जर आपले लेग्युमिनस पीक म्हणजे अशी कडधान्यवर्गीय पिकं आहेत त्यामध्ये भुईमूग आहे, सोयाबीन आहे, ही जर पिकं आपण लागवड केली तर साहजिकच आपली जमिनीची सुपीकता ही निश्चितच वाढणार आहे. ते पुढे सांगायला गेलं तर करडईसारखं पीक आहे. आता करडई जर म्हणायला गेलं तर एक 4-4.5 महिन्याचं पीक आहे. जुन्या काळी अत्यंत आवडीने लागवड केलं जाणारं हे तेलबिया पीक होतं. त्यात जर त्याचं प्रमाण म्हणायला गेलं त्यामध्ये जे तेलाचं प्रमाण आहे ते 34% आहे आणि जे प्रथिनाचं प्रमाण आहे ते 24% आहे. म्हणजे एवढ्या चांगल्या प्रकारचं हे आपल्याला फायदेशीर असं पीक आहे. आता यात फक्त अडचण एकच येते की त्याला असणारे काटे बरोबर आहे. त्या काट्यामुळे आपल्याला त्या पिकाचा त्रास होतो किंवा त्याची जास्त आपल्याला लागवड करूशी वाटत नाही. पण जुन्या काळी जी पीक पद्धती होती त्यामध्ये करडईची पीक आवडीने लावलं जायचं. आता जर मुख्य जर खरीपाची लागवड असेल तर पिकाच्या बॉर्डर पीक म्हणजे जे मुख्य पीक असेल आपलं सेंटरला त्याच्या बाजूने बॉर्डर पीक म्हणून हे पीक लावलं जायचं. नंतर दुसरी पद्धत जर म्हणायला गेली तर रब्बी हंगामामध्ये जे वापशेचं पाणी आहे म्हणजे मुख्य पीक निघून गेलेलं नंतर जे काही रेसिड्युशियल मॉइश्चर आहे जी काही जमिनीमध्ये उपलब्ध मॉइश्चर किंवा आर्द्रता आहे त्याच्यावरती या पिकाची लागवड केली जायची. त्याचा एक फायदा असा होता की उपलब्ध पाण्यावर हे पीक आपल्याला उत्पन्न देऊन जायचं. आता साहजिकच जर थोडं म्हणायला गेलं त्याचं उत्पन्न कमी आहे म्हणजे प्रति हेक्टर जर म्हणायचं 5 ते 7 क्विंटल त्याचं उत्पन्न आहे. त्यातून जे मिळणारं तेल आहे ते आरोग्यासाठी चांगलं आणि जी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपल्या मासिक पाळी रिलेटेड जे काही आजार आहेत त्या आजारांचं ते प्रमाण कमी करतं किंवा येऊन देत नाही. दुसरं आपल्या शरीराच्या वाढीसाठी महत्वाचं असं ते तेल काम करतं. मग असे जे करडईचं तेल आहे त्याचं खूप असे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किंवा जमिनीच्या दृष्टीने फायदा आहेत. आणि शिवाय जर म्हटलं तर कमी पाण्यात येणारं पीक आहे त्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचा खर्च जास्त करावा लागत नाही. एक तर त्यात मला वाटतंय अशी जी पिकं आहेत त्याला काटे असल्यामुळे त्यामध्ये रोगकीडीचा प्रादुर्भाव कमी राहतो. तर मेजरचा प्रादुर्भाव असेल फक्त माव्याचा प्रादुर्भाव त्या करडई पिकामध्ये राहतो. 1-2 निममार्कच्या जरी फवारणी आपण घेतल्या तरी मावा कमी करून किंवा मावा कंट्रोल करून आपण त्याचं उत्पन्न आपण चांगलं घेऊ शकतो. दुसरं जर म्हणायला गेलं करडई पिकाच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर आज
केसरला पर्याय म्हणून करडईकडे बघितलं जातं किंवा केसरच्या अनुषंगानं त्याची लागवड केली जाते. कारण केसर तुम्हाला माहिती आहे की आज आपल्या एरियात येत नाही. महाबळेश्वरचे ट्रायल चालू आहे, पण मुख्य ते जम्मू आणि काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. अशा पिकाला पर्याय म्हणून आज करडईकडे बघितलं जातं. त्यामुळे त्याच पिकाचा सुद्धा लोकांनी विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. पुढे जर म्हणायला गेलं तर एरंडी सारखी पीक आहे. एरंडी सुद्धा असं पीक आहे की तुमच्या उपलब्ध पाण्यावर येणारं पीक आहे. म्हणजे तुमचं जसं मी सांगितलं की रेसिड्युअल मॉइश्चर जमिनीमध्ये उपलब्ध असलेलं पाणी, त्या पाण्यावरती उत्पादन येणारं पीक आहे. कारण ह्या पिकामध्ये मुख्यतः काय होतं, आता त्यात जर संकरित जाती घेतल्या तर एक 4-4.5 महिन्याच्या जाती आहेत. जे आपले एक रिसर्च जे संशोधन केंद्र आहे हैदराबादचं, त्यांनी विकसित केलेल्या जाती आहेत. कमी कालावधीमध्ये, कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारचे उत्पन्न देणाऱ्या एरंडीच्या जाती आहेत. म्हणजे या ठिकाणी मुख्य पीक आपलं निघून गेलेलं आहे, जमिनीमध्ये वापस आहे. त्या ठिकाणी एक साधारण 5x5 फुटावर जरी आपण याची लागवड केली, तर चांगल्या प्रकारे असं उत्पन्न आपल्याला करडईचं पीक देऊन जातं. कारण आज त्याची जर मिनिमम सपोर्ट पाय बघितली ती पण चांगली आहे मार्केटला. त्यामुळे जी जमीन पडीक राहणार आहे तुमची किंवा ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे पण पिकाची चॉईस तुम्हाला झालेली नाही, त्या ठिकाणी तुम्ही करडई असेल किंवा एरंडी आहे अशी पिकाची लागवड जर केली, त्यातून तुम्हाला निश्चितच असं अर्थार्जन होणार आहे आणि त्यातून तुमच्या जमिनीला पण फायदा होणार आहे आणि तुम्हाला पण फायदा होणार आहे. पुढे जर म्हणायला गेलं, काही मोहरीसारखी पिकं आहेत किंवा तिळासारखे जाती आहेत. आता ह्याचं जे क्षेत्र आहे ते आपल्या एरियामध्ये कमी आहे, पण जर तुम्ही राजस्थानचा काही भाग बघितला तर त्या ठिकाणी मुख्य पीक म्हणून ह्याची लागवड केली जाते. ह्याचं कारण एक आहे की त्या ठिकाणी असलेलं वातावरण. कारण आपण जर बघितलं की आपल्याकडे जे थोडं वातावरण आहे, थोडं थंड राहतं, थोडं दमट राहतं. पण जर तुम्ही वाळवंटातलं वातावरण बघितलं तर गरम राहतं थोडं, त्यामुळे त्या ठिकाणी तेलबियाची जी उत्पादकता आहे किंवा तेलबियापासून जी तेलाची उत्पादकता आहे ती चांगली राहते आणि गुणवत्ताही चांगली राहते. त्यामुळे जी छोट्या प्रकारची तेलबिया पिकं येते त्या ठिकाणी त्याचा चांगला लागवड केली जाते किंवा त्या ठिकाणचं क्षेत्र बऱ्यापैकी लागवडीखाली आहे. आणि जी मेजर जी पिकं आहे त्यामध्ये भुईमूग आहे, करडई आहे, एरंडी आहे, ह्याचं जे क्षेत्र आहे ते आपल्याकडं वाढत चाललेलं आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना निश्चितच झालेला आहे. आता तेलबिया पिकामध्ये म्हणायला गेलं तर काही पिकं अशी आहेत की जी तेलाचा मुख्य स्रोत म्हणून बघितले जातात. काही पिकं अशी आहेत की त्यामध्ये तेलाचा दुय्यम स्रोत म्हणून बघितलं जातं. हे अनुषंगानं असं केलं जातं की ज्यामध्ये तेलाचं प्रमाण जादा आहे किंवा मिळणारं खाद्यान्नाचं तेलाचं प्रमाण जादा आहे, ती मुख्य पिके म्हणून गणली जातात. आणि ज्यामध्ये मिळणारं तेलाचं प्रमाण कमी आहे ती दुय्यम पिके म्हणून गणली जातात. आता प्राथमिक पिकं जर म्हणायला गेलं तर त्यामध्ये भुईमूग आहे, सोयाबीन आहे, करडई आहे, सेफ्लॉवर, पुढे एरंडी आहे, मोहरी आहे आणि पामचं झाड म्हणून आपण म्हणतो. ऑइल पाम म्हणजे पामचं झाड. ही जी पिकं आहेत ही खाद्यान्न तेलाचे मुख्य स्रोत म्हणून आज बघितले जातात. कारण यामध्ये जर म्हणायला गेलं भुईमूग, सूर्यफूल, करडई, तर ह्यामध्ये जी प्रथिनांचं प्रमाण आहे आणि तेलाचं प्रमाण आहे हे बाकी पिकापेक्षा जास्त आहे. त्यामुळं ही जी पिकं आहेत ही लागवडीखाली आणणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि जे दुय्यम तेलाचे जे प्रकार आहेत, म्हणजे जी दुय्यम प्रकारची पिकं आहेत त्यापासून आपल्याला तेल मिळतं. त्यामध्ये कापसाचं बियाणं आहे, म्हणजे कॉटन सीड ज्याला म्हणतात, कापूस बियाणं. त्यानंतर भाताचा तुसा आहे, नंतर नारळाची झाडं आहेत. तर अशा प्रकारचे दुय्यम स्रोत आहेत. त्यामध्ये असणारं जे प्रथिनांचं प्रमाण ते पण कमी आहे आणि मिळणारं तेलाचं प्रमाण पण कमी आहे. त्यामुळे ह्याला रेफरन्स आपण कमी देऊन मुख्य जी पिकं आहेत त्याला जर रेफरन्स दिला तर निश्चितच आपल्याला ते फायदेशीर असणार आहे. यापुढे जर मित्रांनो म्हणायला गेलं, तेलबियांची पिकांची लागवड करणं कितपत फायदेशीर आहे ह्याचं एक थोडं आपण जाणून घेऊ. कारण मी तेलबिया पिकांच्या संदर्भातच आपण चर्चा करतोय, पण एक जर शेतकरी म्हणून जर आपण त्याचं जर पाहिलं तर ते कितपत फायदेशीर आहे ते थोडं आपण जाणून घेऊया. आज आपण जगाच्या पाठीवर जरी बघितलं तरी कोणत्या पण घरी आपण गेलो किंवा कोणत्याही व्यक्तीचे जर बनलं तर आहारामध्ये तेल हा मुख्य घटक मानला जातो, बरोबर. पण तेलाशिवाय कुठल्याही जेवणाचा पदार्थ होणं आपल्याला जिकिरीचं किंवा अडचणीचं ठरतं. कारण कोणतीही भाजी असेल, कोणतेही पदार्थ असेल त्यामध्ये तेलाचा आवर्जून वापर केला जातो. पण त्या तेलाचं जे उत्पादन आहे ते जर आपण स्वतः जर चालू केलं किंवा स्वतःच्या आहारातलं जे तेल लागणार आहे ते स्वतः उत्पादन केलं तर ते खूप फायद्याचं होणार आहे. कारण ज्यांच्या घरी शेती आहे ते काय करतात, आज सुद्धा बाहेरनं तेल खरेदी करतात, बरोबर. त्याची अडचण काय होते, जे तेलाची जी गॅरंटी आहे किंवा तेलामध्ये काय घटक आहेत काय नाही ते आपल्याला माहित नसतं. स्वतः जर आपण घरगुती तेल तयार केलं किंवा स्वतः जर पीक लागवड करून त्यापासून तेल तयार केलं आणि जे काही आपले रिलेटिव्ह आहेत त्यांना जर ते दिलं तर त्यातून निश्चितच त्यांना आणि आपल्याला हा फायदा होणार आहे. आणि त्याचा दुसरा फायदा असा होणार आहे की ती जी जमीन पडीक राहणार आहे, ते शेतकरी जी काही जमीन पडीक राहणार त्यातून एक ऍडिशनल इन्कम त्याला आपल्याला
सपोर्टिव्ह म्हणून इन्कम त्याला मिळणार आहे. त्यामुळे ह्या तेलबिया पिकाचा आपण प्राधान्य विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण आज जर कोविड सिच्युएशन मध्ये जर आपण बघितलं की आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा आहेत की स्वतःची काळजी घ्यावी लागते. मार्केटमधून औषधं गोळ्या आणावी लागतात. बरोबर आहे. काही काहींची जे जुने आजार आहेत, जुन्या आजार व्यक्तींना पण खूप त्रास होतो. मग त्या गोष्टीमध्ये आपण घरची जर उत्पन्न आपण चांगले घरगुती जर ह्याच्या पिकांची उत्पादन घेतली तर त्याचा निश्चितच आपल्या शरीरासाठी फायदा होणार आहे. आणि जी जमीन आहे जमिनीचा कस पण आपला हा चांगला वाढणार आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आता एक प्रश्न आलाय, क्षारयुक्त जमिनीमध्ये कोणते तेलबिया पिकं घेता येईल? मगाशी चर्चा केल्याप्रमाणे जे एरंडीसारखं पीक आहे, एरंडीसारखं 4.5 महिन्याचं पीक आहे, ते आपल्याला क्षारपट जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन देतं. कारण बाकी पिकाच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर त्यांची क्षारपट जमिनीसाठी लागवड ती असमर्थ पिकं आहेत. पण जर एरंडीसारखं पीक जर घेतलं तर ते आपल्याला क्षारपट जमिनीत घेता येतं. त्याचा जर रेट म्हणलं तर 2 किलो बियाणं प्रति एकरला लागतं आणि टोकन पद्धतीने जर आपण लागवड केली, एक साधारण 3 बाय 3 फुटावर झिगझॅग पद्धतीने जी लागवड केली आपल्याला, तर चांगला त्या ठिकाणी आपल्याला फायदा मिळू शकतो. आणि जर आज त्याचं जरी मार्केटला प्राइस बघितली तेलबिया पिकामधली एरंडीची, तर साधारण 38 ते 42 रुपये प्रत्येक क्विंटलला त्याचा हमी भाव आपल्याला आहे. त्यामुळे चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल. पुढे एक मगाशी मी विषय काढला होता की रिफाइंड ऑइल, म्हणजे जे खाद्यतेलामध्ये आपण जे वापरतो रिफाइंड ऑइल, तर रिफाइंड ऑइल कितपत योग्य आहे किंवा खाण्यास ते चांगलं आहे का? मित्रांनो, आता मार्केटला जरी आपण बघितलं, बरेच ब्रँड आहेत, हे चांगलं ते चांगलं, हे तेलामध्ये हे घटक, ह्यानं हे होत नाही, त्यानं ते होत नाही. पण हे तेल आपण तर कधी बघितलेलं नसतं की कसं तयार केलेलं असतं. बरोबर आहे. आता रिफाइंड ऑइल जी सांगायला गेलं थोडक्यात, तर त्यामध्ये काय केलं जातं की त्यामध्ये केमिकल्स वापरून तेलाची गुणवत्ता ही सुधारली जाते. ते मागचं कारण एकच असतं की तेल गुणवत्ता सुधारून त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल किंवा त्यातून अर्थार्जन कसं करता येईल. त्या अनुषंगाने त्यामध्ये केमिकलचा वापर केला जातो. त्याचा जो वासाचं प्रमाण आहे, वास कमी केला जातो. त्याची चव आहे ती न्यूट्रल केली जाते. टेस्ट जी आहे ती न्यूट्रल केली जाते. त्यामध्ये थोडं अल्कलीच घटकांचं प्रमाण वाढवून त्याला डिओड्राइज म्हणजे त्याचा वास घालवला जातो. या सर्व गोष्टी कशासाठी करतात की ते तेलाचे चांगले प्राइस मिळावे किंवा रिफाइंड म्हणून त्याचा ब्रँड तयार व्हावा. पण दुसऱ्या अनुषंगाने जर विचार करायला गेलं, त्यामध्ये जे केमिकल्स ऍड केलेले आहेत किंवा जे मिसळलेले आहेत, ज्याने त्या तेलाची लाईफ चांगली राहील किंवा त्याचा वास जाईल, ते आपल्या आरोग्यासाठी हितदायक नसतं किंवा चांगलं नसतं. त्यासाठी आपल्याला एकच विनंती राहील माझी की तुम्ही जेव्हा तेलाचा विचार करता तेव्हा जी आपली घरगुती जमीन आहे, घरगुती जमीन तेलबिया पिकांची लागवड करून त्याचा स्वतःला पण फायदा घ्या आणि त्याची तेलचं ऍडिशनल जो इन्कम आहे किंवा तेल जे जास्तीत तयार होईल ते तुमच्या जे रिलेटिव्ह आहेत जिकडे लाकडी तेलखाना आहे त्यांची उत्पादनं बघतायत, त्याचं तेल वापरत आहेत. कारण आज बचत गट पण असे आहेत की जे तेलबिया पिकामध्ये काम करण्याचं काम त्यांनी चालू केलं, स्वतः उत्पादन घेत आहेत. म्हणजे लाकडी घाण्यावरचं सूर्यफुलाचं तेल आहे, लाकडी घाण्यावरचं भुईमुगाचं तेल आहे, तुमच्या डिमांड प्रमाणे तुम्हाला तेल तयार करून मिळतं. या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या पाहिजेत आणि जे उपयुक्त आपल्याला जे तेल आहे ते कसं वापरता येईल त्याचा वापर केला जाईल. दुसरं पुढे सांगायला गेलं तर जे रिफाईंड तेल आपण जे म्हणतोय त्यामध्ये जास्तीत जास्त जो आहे तो ऑइल पाम म्हणजे पामच्या झाडाचं तेल वापरलं जातं. पण आता हे जर सांगायला गेलं थोडा विषय वेगळा आहे हो. कारण ऑइल पाम जे आहे ते आरोग्यास चांगलं असं तेल नसतं ते. बरोबर. आणि ते तेल जर आपण खाद्यान्नात आलं तर आपले शारीरिक विचार जडले जातात किंवा जरी जमिनीच्या बाबतीत जरी म्हणायला गेलं तरी ते तेल ऑइल पंप झाड आहे त्यामुळे जमिनीची जी कार्यक्षमता आहे ती कमी होते. म्हणजे उत्पन्न निघतं पण काही दिवसांनी ती जमीन नापीक सारखी होतात आणि त्यात कोणत्याही प्रकारचं पीक आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे तशा जमिनी आहेत जमिनीचं क्षेत्र कमी करून त्या ठिकाणी जर आपण तेलबिया पिकं घेतली तर आपल्याला त्याचा निश्चित फायदा होईल आणि जी जी त्रासदायक पिकं आहेत त्या त्रासदायक पिकापासून आपल्याला आपली काळजी घेता येईल. दुसरं पुढे जर सांगायला गेलं, आज आपण एवढ्या विषयावर चर्चा करतोय तेलबिया पिका संदर्भात, पण
ह्या ज्या गोष्टी आपण चर्चा करतोय यासाठी शासनाची पण थोडी आपल्याला मदत लागणार आहे, की त्यासाठी आपल्याला कोणत्या उपाययोजना करता येईल. त्यात महत्व जर म्हणायला गेलं, कारण तेलबिया पिकाचं आपण बघतो की एकतर उत्पन्न कमी राहतं, त्याला हमी भाव पण कमी आहे. त्यामुळे लोक ते जास्त प्रेफर करत नाही. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपण शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत, की ह्या गोष्टीमध्ये आपल्याला काय करता येईल. दुसरं, ह्या ज्या जाती आहेत, हे जे तेलबिया पिकं आहेत, त्यांच्या हंगामनिहाय जाती आपल्याला शोधून काढाव्या लागतील. कोणत्या हंगामासाठी कोणती जात बेस्ट आहे, बरोबर. त्या जातीचा आपल्याला अभ्यास करून त्या जाती लागवडीस आणणं महत्वाचं आहे. त्यात जर म्हणायला गेलं की भुईमुगासारखं पीक आहे, एक पीक आहे ते तिन्ही हंगामामध्ये चालतं, पण बाकीची करडईसारखं पीक आहे, सूर्यफुलासारखं पीक आहे, ते सूर्यामध्ये ह्या पिकांची हंगामानिहाय वाण किंवा त्यांच्या नवीन विकसित जाती विकसित होणं महत्वाचं आहे. त्यापुढे जर म्हणायला गेलं, सॉरी, त्यापुढे जरी म्हणायला गेलं तर त्याचे विविध वाण, कारण मार्केटमध्ये आज बघतोय की आपण तेलबिया पिकाचं फक्त उत्पादनावर जास्त भर दिला जातो, की बाबा त्यामध्ये मिळणारं उत्पादन किती आहे. पण त्यात जर आपल्याला असं करता आलं की जास्तीत जास्त तेल असणारी वाहनं किंवा जास्तीत जास्त त्यापासून तेलाची उत्पादकता असणारी वाहनं, अशी वाहनं जर आपल्याला मिळाली, निश्चितच ते शेतकऱ्यांची आवड त्यामध्ये तयार होईल आणि लोक त्या पिकाच्या लागवडीखालचं क्षेत्र वाढवतील. दुसरं, बचत गटामार्फत त्याची लागवड होणं खूप महत्वाचं आहे. बचत गटामार्फत ह्या पिकांची लागवड होणं खूप आहे, कारण आज बघतो की बचत गट काय करतायत, बाहेरून जे तेलबिया पिकं आहेत त्याचं बिया किंवा धान्य विकत घेतात आणि त्याचं प्रोडक्शन करतात. पण त्याच ठिकाणी जर बचत गटामार्फत लागवड झाली, बचत गटामार्फत त्या तेलाचं उत्पादन झालं, बचत गटामार्फत तेलाची विक्री किंवा विपणन झालं, तर निश्चितच त्या बचत गटाला त्याचा फायदा होईल. त्या व्यतिरिक्त त्याचा जो काही आर्थिक जो फायदा आहे तो गटाला तर होईलच, पण जी काही गटामधले जे काही महिला आहेत किंवा पुरुष आहेत त्यांना एक असं उत्पन्नाचं साधन तयार होईल किंवा एक रोजगाराचं साधन उपलब्ध होईल, जेणेकरून ही जो प्रोडक्ट आहे तो त्यांचे जे प्रोडक्ट आहे ते चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत जातील. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या गोष्टी जर आपण जाणून घेतल्या किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही जर पोहोचवल्या, तर निश्चितच काय होणार आहे की एक आत्मनिर्भर भारत आपण म्हणतोय, तेलबिया बाबतीत आत्मनिर्भर भारत आपण करू शकतो. आणि निश्चितच ह्याचा जे बाकी गावातील शेतकरी आहेत ज्यांच्यामध्ये आज उत्पन्नाचा स्रोत कमी आहे किंवा त्यांच्यापाशी उत्पन्न कमी आहे, तर त्यांना त्यातून उत्पन्न मिळेल, जमीन त्यांची लागवडीखाली येईल आणि चांगल्या प्रकारचं एक आत्मनिर्भर भारताचं जे स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करता येईल. मित्रांनो, बराच वेळ झाला आपण ह्या विषयावर चर्चा करतोय. माझी इच्छा आहे की तुम्ही पण चांगलं ऐकून घेतलं किंवा तुम्ही जाणून घेतलं. तुम्ही पण केविकेला यावं, समक्ष भेटून या संदर्भात चर्चा करावी. शेतीशी निगडीत जे काही तुमचे प्रश्न असतील, म्हणजे फळबागेसंदर्भात असतील, ऊस लागवड संदर्भात असतील किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण हवं असेल, तरी आपण ते केविके मार्फत तुम्हाला देऊ शकतो. निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल, कारण आपलं केविकेचं व्यासपीठ आहे तुमच्यासाठी 24 तास खुलं राहणार आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता. माझा नंबर पण आहे, मॅडम तुम्हाला शेअर करतील. तो नंबर पण तुम्ही घ्या. तुम्हाला काही शेती संदर्भात काही अडचणी असतील ते तुम्ही चर्चा करू शकता आणि त्या संदर्भात ही माहिती जाणून घेऊ शकता. आजचं जे सेशन आहे ते मी ह्यामध्ये काही 2-3 प्रश्न आले होते. प्रश्नाची बऱ्यापैकी मी ही केलेली आहे. 1-2 प्रश्न होते. कोणाचे काही प्रश्न असतील तुम्ही बिनधास्त विचारू शकता. आपल्यापाशी वेळ आहे 1-2 मिनिटं. ठीक आहे. किरण कट्टे म्हणून आहेत, त्यांचा एक प्रश्न होता की तेलबिया पिके लावायची आहेत. आत्ताच्या जर हंगामात म्हटलं, उन्हाळी लागवडीसाठी तेलबियामध्ये तुम्ही भुईमुगाची लागवड करू शकता. त्यामध्ये गादी वर तुम्ही लागवड करू शकता, म्हणजे साधारण 5 फुटाचा बेड काढून त्या बेडवर टोकन पद्धतीने लागवड करू शकता. किंवा दुसरं जर म्हणायला गेलं तर त्यात नवीन तंत्रज्ञान आहे की मल्चिंगचा वापर, म्हणजे रेडीमेड मल्चिंग पेपर मार्केटला मिळतो. ते मल्चिंग पेपर जसं आपण काकडी कलिंगडला जमिनीमध्ये लावून घेतो, सेम तशा पद्धतीने आपण मल्चिंगचा वापर करून त्या ठिकाणी भुईमुगाची लागवड करू शकता. आणि ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स कमी आहे त्या ठिकाणी ड्रीपवर किंवा ज्या ठिकाणी पाणी भरपूर प्रमाणात आहे त्या ठिकाणी पाटपाणी पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी भुईमुगाची लागवड करू शकता. तर उन्हाळी जरी भुईमुग मानला तरी मार्केटमध्ये तुमचं हिरव्या शेंगा चांगली मागणी राहते. त्यानंतर भाजलेले शेंगा आहेत, नंतर सॅलड म्हणजे शिजवलेले शेंगा आहेत, आणि फायनल जर म्हटलं तरी आपण
भुईमुगाचे जे काही शेंगदाणे आहे त्यापासून तेल तयार करून त्याचं चांगल्या पद्धतीने आपण विक्री करू शकतो. त्यामुळं आत्ताच्या हंगामासाठी जर विचार करणार असाल तुम्ही भुईमुगासाठी रेफर करा किंवा चांगल्या प्रकारचं भुईमुगाचं वाण बघून त्याची लागवड करा. अजून काही कोणाची शंका? ठीक आहे मित्रांनो, आपलं कृषक ॲप आहे त्या ॲपवर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही बिनधास्त संपर्क करा. त्याचे उत्तर तुम्हाला लगेच मिळाले जाईल. कृषक ॲप हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच आपण तयार केलेलं आहे. तुमच्या शेतीशी निगडीत कोणत्या काही अडचणी असतील त्याच्यावर तुम्ही मांडू शकता. त्याचं शंका निरसन तुमचं नक्कीच केलं जाईल. त्यासाठी आपल्याकडे तज्ञांची टीम आहे. कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही. आणि शेतीशी संबंधित जी काही उत्पादनं हवी असतील तर आपली केविकेची वेगवेगळी उत्पादन ज्यामध्ये आहेत. त्यामध्ये जैविक उत्पादनामध्ये आपली पूर्ण कीटकनाशक, बुरशीनाशक आणि खतांची रेंज आहे. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्यांची आपली शारदा मायक्रो म्हणून ग्रेड आहे. शेतीसाठी लागणारी वेगवेगळ्या प्रकारची ऊसाची रोपं आपण तयार करतो. फळपिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जी रिकमेंडेड फळपिकं आहेत त्यांची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या जातीची रोपं आपण तयार करून देत असतो. भाजीपाला गुणवत्ता केंद्रामार्फत आपण वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाल्याची रोपं नुसार उपलब्ध करून देत असतो. त्याचा नक्की शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तसेच कोणत्याही प्रकारची मदत लागली असेल किंवा प्रशिक्षण जर हवी असतील तर आपला केविकेचा जो मेन गेटचा नंबर आहे 02112 255 427 या नंबरला कॉल करून तुम्हाला कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण हवे त्या संदर्भात तुम्ही तिथं सांगू शकता. जशी प्रशिक्षणाची बॅच असेल त्यावेळी तुम्हाला कॉल केला जाईल आणि तुम्हाला प्रशिक्षण संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल किंवा प्रशिक्षणासाठी बोलावलं जाईल. मित्रांनो, तेलबिया पिकाचा जो विषय होता तो या ठिकाणी मी संपवतोय. माझी अपेक्षा आहे की तुम्हाला काही अडचणी असेल तुम्ही निश्चितच मला कॉल कराल किंवा काही तुम्हाला जरी शंका वाटली तरी केविके मध्ये येऊन भेट घ्याल त्यातून तुमचं नक्कीच निरसन केले जाईल. मित्रांनो, धन्यवाद.